महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांची शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा जनसेक ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन तमिळनाडू सरकारनं घेतलेल्या TET बाबतच्या निर्णयानुसार आपल्याही राज्यात तमिळनाडू सरकारच्या धर्तीवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीनं पदं भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रक परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय निमशासकीय असंख्य शिक्षकांना TET CTET परीक्षा 2 वर्षात उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आली आहे। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणारे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत। अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, विषय शिक्षक पदकांना CTET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा CTET TET घेण्यात येते। ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, विमुक्त आणि भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग, दिव्यांग यांच्यासाठी 5% गुणांची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण आवश्यक आहेत। तसंच माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत देण्यात येते। म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुणांची आवश्यकता आहे। याप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील ज्या शिक्षकांचे सेवा 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झाली अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15% गुणाची सवलत देण्यात यावी। म्हणजे CTET आणि TET परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 45% गुण करण्यात यावे। अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतील अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे।